शिक्षण विभागातील भ्रष्टाचारावर कारवाईचे सत्र आता आणखी तीव्र होताना दिसते। मंगळवारी वाशी येथील मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांना 20,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली। त्याआधी पुणे जिल्हा परिषदेत 3 कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली, तर नाशिकमध्येही अशाच प्रकारची घटना समोर आली आहे। मुंबई विभागीय मंडळातील विद्युत उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले होते। या कामासाठी ठेकेदाराला दरमहा जीएसटी सह 31,152 रुपये मंजूर होते। वर्षभरात तब्बल 3,16,800 रुपयांचे बिल तयार झाले। मात्र या रकमेतून 7% हिस्सा लाच म्हणून मागण्यात आल्याचा आरोप आहे। तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतल्यानंतर सापळा रचण्यात आला आणि अहिरे यांना 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले। या प्रकरणात भांडार प्रमुख मनोहर पवार यांनीही प्रोत्साहन दिल्याचं समोर आलंय। दरम्यान शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे आधीच शिक्षण विभाग वादाच्या भोवऱ्यात आहे। एसआयटी चौकशीत अनेक अधिकारी आणि कर्मचारी निलंबित झाले आहेत। शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही भ्रष्टाचाराचे सावट गडद होत असल्याने संतापाची लाट उसळली आहे। आता प्रश्न आहे, या कारवाया किती खोलवर जाणार? द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, मुंबई।